आत्ता मला स्वप्नील जोशी भेटलेला आहे. पण आता जे बोलायचं आहे मला ते फार विशेष आहे, कारण तो अतिशय ग्रेट ठिकाणी जाऊन आलेला आहे. महाकुंभमेळ्याला स्वप्नील जोशी अमृत स्नान करून आलेले आहेत. त्यामुळे कसा होता तो एक्सपिरियन्स, तो अनुभव कसा होता? नक्कीच शब्दांच्या पलीकडे असेल. काय होतं ते? मी तुला मनापासून सांगतो, तू माझी खूप जुनी मैत्रीण आहेस. पण आयुष्यातले काही अनुभव असे असतात जे तुम्ही खरंच त्याचा आवाका इतका मोठा असतो की ते तुम्ही किंवा कदाचित माझी ती प्रतिभा नाही की मी ते सोप्या शब्दात सांगू शकेन. अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणजे तो जनसमुदाय, प्रत्येकाची ती आर्तता, स्पीकरवर किलोमीटरच्या किलोमीटर सुरू असलेले मंत्रोच्चार, जागोजागी लागलेले लंगर, अनेक तपस्वी साधू, ऋषी, महर्षी, त्यांना तुमच्या आसपास जाता येता बघू शकणं, त्यांना स्पर्श करू शकणं, अनेक होम हवन, यज्ञ, याग, आणि या सगळ्यात खऱ्या अर्थाने मानवता, प्रेम, सद्भावना आणि हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने महायज्ञ. आणि हे परत खूप तोकडं बोलतोय मी, कारण माझी प्रतिभा नाही. पण मी तुला खरं सांगतो, मी जेव्हा तिथे उतरलो संगमावर, अजून आत्ताही मला सुचत नाही त्रिवेणी संगमावर जेव्हा मी नमस्कार करण्यासाठी उतरलो पाण्यात, मी कधी रडायला लागलो माझं मला कळलं नाही. मी का रडलो मला माहिती नाही, का माझ्या डोळ्यातनं अश्रू येत होतं मला माहिती नाही, का द फिलिंग वॉज मॅजिकल. मला म्हणजे महाकुंभ आहे, 144 वर्षातनं एकदा हा योग येतो, सगळी पापं धुवून निघतात, हे सगळं कमालच आहे. पण मला असं वाटतं की इट इज अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ, इट इज अ सेलिब्रेशन ऑफ ह्युमॅनिटी, इट इज अ सेलिब्रेशन ऑफ भारत, अ सेलिब्रेशन ऑफ आवर कल्चर, आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली धरोहर आहे. आणि या सगळ्याचं सेलिब्रेशन आहे. आणि तिकडे तुम्ही, आणि मला आवर्जून कौतुक करत आहे सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनचं, ज्या पद्धतीने तिथे त्यांनी सोय केली आहे, ज्या पद्धतीने तिथे, कारण तिथे किती दिवसाला 2 आणि 3 करोड लोक तिथे येतात दिवसाला. त्या सगळ्यांचं राहणं, खाणं, पिणं, झोपणं, उठणं इज मॅमथ. पण काय सोय आहे, आउटस्टँडिंग सोय आहे. असं वाटतं आपण गंगा मातेला गंगा माता म्हणतो, पण ती माता जी आपल्याला सामावून घेते. खरंच आहे, म्हणजे आशीर्वाद खरंच आहे. म्हणजे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर गंगे. आणि मा गंगा, मा जमुना, मा सरस्वती, त्रिवेणी संगम आहे. तिथे जाऊन मला प्रार्थना करण्याची संधी मिळाली, तिथे जाऊन मला नमस्कार करण्याची संधी मिळाली. मला त्या त्रिवेणी संगमाला, म्हणजे माझ्या शरीराला त्याचा स्पर्श होऊ शकला. आणि ते या पर्वात होऊ शकलं, महाकुंभाच्या पर्वात. मला असं वाटतं की काहीतरी बरं केलं असणार आयुष्यात म्हणून हा योग आला. काहीतरी ब्लेस्ड, ॲब्सोल्युटली ब्लेस्ड. कारण हा योग यायला लागतो. सौरभ गाडगीळ, माझा मित्र, माझा भाऊ सौरभने ते सगळा योग, तो PNG ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, त्यांनी तो सगळा योग जुळवून आणला. पण व्हॉट अ फिलिंग, व्हॉट अन ॲब्सोल्युटली ब्लेस्ड फिलिंग. म्हणजे मी आत्ता अजून 2 वाक्य बोललो, मी आत्ता रडीन इतकं. म्हणजे तुमच्याकडे अनेक गोष्टी असतात, तो तुमच्या असण्याचा, तुमच्या अस्तित्वाचा भाग असतो. पण कधी कधी तुम्हाला त्याची प्रचिती येते, म्हणतो ना आपण. आपला धर्म किती मोठा आहे हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला शिकवलं आहे घरी, हे मानतो आपण. पण आपण त्याचा अवडंबर करत नाही. पण अशा गोष्टींमधनं त्याची प्रचिती येते की काय ताकद आहे त्याची, काय त्याची एनर्जी आहे, काय त्याचं व्हायब्रेशन्स आहेत, आणि किती मोठा काय स्ट्रेंथ आहे आपली. आपण जे आज वावरतो, उठतो, बसतो, सनातन धर्माची ताकद, किती हजारो वर्षांची ताकद आज एकवटली आहे. तर ते सगळं तुम्हाला तिकडे बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं. थक्क करणारं आहे, केवळ थक्क करणारं आणि अद्वितीय आनंद देणारं आहे.